तेव्हा मी त्यांना विचारलं की काँग्रेसच्या काळामध्ये युपीएच्या काळामध्ये काँग्रेसच्या सहयोगी पक्षाचे आणि काँग्रेसचे म्हणजे कलमाडीसारखे असेच ह्या लोकांना कुणी जेलमध्ये घातलं होतं? नाही नाही, ऐकून घ्या कायदा, ऐकून घ्या ठाकरे साहेब, ऐकून घ्या. नाही तुम्ही बोललात ऐकून घ्या. तुम्ही त्या विषयावर तुम्ही बोललात तर मला ऐकून नाही नाही ऐकून घ्या. नाही नाही, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सत्तेत होता तुमचे 12 मंत्री जेलमध्ये का होते? कुणी घातलं होते जेलमध्ये तुमचे? टीएन सेशन सारखे निवडणूक आयुक्त होते. कशा पद्धतीने आता तुम्ही बघा, आता तुम्ही बघा परिस्थिती. उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं की मतांची सरकारमध्ये असताना स्लो मशीन चालतात तर त्यांच्यावरती कारवाई करतात. देशाचे पंतप्रधान निवडणुकांचा निकाल लागण्याच्या आधी सगळे कॅमेरे घेऊन कॅमेऱ्यांच्या समोर मेडिटेशन करतात. ईडी भारतीय जनता पार्टीचा आणलेला कायदा आहे का? तुमच्या काळात कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करत नव्हतात. आम्ही कायद्याची अंमलबजावणी चोरांना जेलमध्ये घातलंच पाहिजे. चोरांना अज्ञान दूर करू दे. जे चोर असतील त्यांना जेलमध्ये घातलंच पाहिजे. पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणताय ना युपीएच्या काळामध्ये आणीबाणीचा जर काळ सोडला एक, त्यानंतर जे ज्या घटना घडल्या, सुरेश कलमाडींवर आरोप आपण लावले. सरकार काँग्रेसचं होतं, काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली आणि तुमच्या काळात निर्दोष सुटले. गनिमोळी तुम्ही आरोप लावले. युपीएच्या सरकारमध्ये युपीएने जेलमध्ये घातलं, तुमच्या काळात निर्दोष सुटले. डी राजा तुम्ही आरोप लावले, युपीएच्या काळात त्यांना जेलमध्ये घातलं. अतिशय महत्त्वाची बातमी मी थांबवतो. कर्नाटक मधल्या ज्या प्रकरणाच्या नंतर प्रज्वल रेवण्णा समोर आला होता, त्याच्यावर आरोप झालेले होते, रेवण्णावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. जनतेनं त्याला पराभूत केलेला आहे आणि त्या व्यक्तीवरती जे आरोप झाले त्याला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलेला आहे आणि लोकांनी सुद्धा त्याला नाकारलेला आहे. एक मिनिट मी येतो. हेमलताताई, मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची बातमी. आजच्या निवडणुकीतला सर्वात आनंदाचा कुठला क्षण असेल तर हा आनंदाचा क्षण आहे की तुम्ही कशाही पद्धतीने मस्ती करा, कशाही पद्धतीने दादागिरी करा, हा उमेदवार म्हणजे मीच आहे, मला मत दिलं असं समजा, असा तुम्ही प्रचार करा. 2000 महिलांवरती लैंगिक शोषणाचे आरोप ज्या व्यक्तीवर होते त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं हे तर ठीक आहे, पण याला आता कायमचं जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि लोकांनी याला धडा शिकवला. मी आणखी एक प्रतिक्रिया घेतो. सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, एक अतिशय महत्त्वाची बातमी, चांगली बातमी. रेवण्णा याच्यावर जे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत तो जेलमध्ये आहे. जनतेनं सुद्धा त्याला सांगितलंय तू संसदेत नाही, तू जेलमध्ये पाहिजे. येतो प्रतिक्रिया घेऊ. मला असं वाटतं की लोकांना गृहीत धरून चालत नाही, याचं हे चांगलं उत्तर आहे की भाजपाने ज्या पद्धतीने लोकांना